श्रद्धेय बाबा आमटेंच्या ज्या शिबिराचा मी तुम्हाला आता उल्लेख केला, त्या शिबिरात मी गेलो. त्या शिबिरात गेल्याच्या नंतर बाबांनी प्रचंडपणे उभं केलेलं ते काम तुमच्यातल्या किती लोकांनी आनंदवन पाहिलंय? हेमल कसा किती लोकांनी पाहिलंय? ऐकलंय? ऐकलं आणि पाहणं जवळजवळ सारखंच असतं. ज्याच्या हाताला बोट नाहीत, ज्याला चालायला पाय नाहीत, ज्याला बघायला डोळे नाहीत, ज्याला बोलायला जीभ नाही, अशा लोकांनी, समाजाने वाळीत टाकलेल्या लोकांनी, स्वतःच्या मुलांनी, बाळांनी, आई वडिलांनी हाकलून दिलेल्या लोकांनी उभं केलेलं आनंदवन नावाचं जग जर आपण पाहिलं तर ते मला नाही वाटत की ते स्वर्गापेक्षा कमी आहे. बाबांनी उभं केलेलं ते काम पाहिलं. स्वप्नाची ती माती, ती जमीन, त्या महारोग्यांनी फुलवलेली शेती, आनंदवनात घडवलेलं काम, दूर कुठेतरी जंगलात प्रकाश आमटे, मंदाताई आमटे यांनी आदिवासींसाठी उभं केलेलं ते नंदनवन, ते सेवा प्रकल्प, हे पाहिलं आणि मग ठरवलं की अरे समाजासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. पर्यटक म्हणून या आणि परिवर्तक म्हणून जा, हे जे बाबांचं वाक्य तिथे ऐकलं आणि ते वाक्य, त्या वाक्यानं मनावर अक्षरशः गारूड केलं. पर्यटक म्हणून या यासाठी की इथे आल्याच्या नंतर तुम्हाला समजेल, समाजातली प्रश्न शोधण्याची दृष्टी मिळेल आणि ती दृष्टी घेऊन तुम्ही तुमच्या गावाकडे जा, तिथले प्रश्न शोधा आणि त्या प्रश्न शोधल्याच्या नंतर त्याची उत्तरं देण्यासाठी तुम्ही परिवर्तकाची भूमिका बजावा, हे बाबांचं स्वप्न होतं. आणि त्या स्वप्नांसाठी बाबांनी या शिबिरांची सुरुवात केली. सुदैवाने मला या शिबिरात जायला मिळालं आणि मग परत आल्याच्या नंतर मी असं ठरवलं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. एका वर्तमानपत्रात मी काही दिवसानंतर काम करू लागलो आणि तिथे रोज मला वर्तमानपत्र वाचायला मिळायची. आमचा जो बीड जिल्हा आहे, मराठवाड्यातला दुष्काळग्रस्त जिल्हा, महाराष्ट्रातला मिनी राजस्थान असं म्हणता येतं त्याला. कारण भारतामध्ये सगळ्यात कमी हे मानवी उत्पन्नाचं, दरडोई उत्पन्नाचं एक मोजलं जातं, ते सगळ्यात कमी असणारा आमचा तालुका आहे, शिरूर तालुका. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी पाऊस पडणारा हा शिरूर तालुका. या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये 80% पेक्षा जास्त लोक ऊसतोडणी कामगार म्हणून बाहेर जातात. माझं गुलामाचं जिनं नावाचं एक पुस्तक आलेलं आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मी सगळं. आणि मग त्या एका ऊसतोड कामगारांच्या प्रश्नाच्या पाठीमागे अनेक प्रश्न तिथे उभे राहतात. अनेक प्रश्नांना ही समस्या जन्म घालते. जसं की सगळ्यात मोठा प्रश्न जर कुठला निर्माण होत असेल तर तो मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. दरवर्षी 1 लाख मुलांपेक्षा जास्त मुलं शाळेतून हद्दपार होतात, शाळाबाह्य होतात. ऊसतोडणी कामगाराबरोबर जी मुलं जातात ती मुलं कुपोषणाची शिकार होतात, लैंगिक शोषणाची शिकार होतात. गावाकडे राहणाऱ्या मुलांनाही आई वडील नसतात, मुलींकडे आई वडील नसतात, त्या मुली लैंगिक शोषणाची शिकार होतात. आणि मग सगळ्याच्या भीतीपोटी पालक लोक अल्पवयीन लग्न करून देऊन जबाबदारीतून मोकळं होण्याचं एक शस्त्र त्यांच्याकडे. 12 वर्षाची मुलगी असेल लग्न करून देणे, 11 वर्षाची मुलगी असेल लग्न करून देणे. आणि मग मुलगी अल्पवयीन, मुलगी कुपोषित, तिच्या पोटी जन्माला आलेली बाळही मग कुपोषितच जन्माला येतात. आपल्या मेळघाटातल्या
कुपोषणाच्या चर्चा आपण नेहमी करतो, पण तुम्हाला सांगितल्यास विशेष वाटेल की 1000 मुलं आमच्याकडे जेव्हा जन्म घेतात या ऊसतोड कामगारांच्या संख्येने प्रभावित असणाऱ्या PSCच्या विभागामध्ये, त्यावेळी 1 वर्षाच्या आतमध्ये, ज्याला इन्फंट मृत्यू असं आपण म्हणतो, 1 वर्षाच्या आतमध्ये 1000च्या पाठीमागे 50 मुलांचा मृत्यू होतो. याचं कारण कुपोषण आहे. चांगलं खायला मिळत नाही, चांगलं राहायला मिळत नाही, औषधं मिळत नाहीत, चांगले दवाखाने मिळत नाहीत, आणि जन्माला येणारी बाळं जी जगतात ती सुद्धा कुपोषित म्हणूनच पुढे जगतात. लैंगिक शोषणामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि मग मी विचार केला की आपण या क्षेत्रामध्ये मुलांसाठी काम करायचं. मग कुठल्या मुलांसाठी काम करायचं? तर आपण अनाथ मुलांसाठी काम करू. आपण अनाथ मुलांना सांभाळण्याचं आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम आपण केलं पाहिजे असं मी ठरवलं आणि शांतीवन या प्रकल्पाची स्थापना केली. बाबा आमटेंनी त्यांच्या सेवेनं माझ्या मनावर खूप प्रभाव टाकला होता.